विद्यार्थिनींनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वयंपूर्णांक 2 मधील एका महत्वाच्या घटकाचा विचार केला. आज आपण त्याच्या नंतरचं जे स्वयंपूर्णांक आहे, युनिट नंबर 3 किंवा मॉड्यूल नंबर 3, स्वयंपूर्णांक क्रमांक 3, समावेशनासाठी शाळेची सज्जता. म्हणजे जी अपंग मुलं आहेत, त्या अपंग मुलं किंवा दिव्यांग मुलं आहेत किंवा विशेष गरजा असणारी जी मुलं आहेत, त्या मुलांच्या अनुषंगाने विचार करता शाळेने कोणत्या पद्धतीने तयारी केली पाहिजे, पूर्वतयारी केली पाहिजे, याचा विचार या स्वयंपूर्णांक 3 मध्ये केलेला आहे. आणि त्या स्वयंपूर्णांक 3चं नाव आहे समावेशनासाठी शाळेची सज्जता. तर याच्यामध्ये प्रामुख्याने 6 युनिट्स आहेत. एकूण 6 युनिट आहेत. त्याच्यातलं पहिलं युनिट जे आहे ते आहे समावेशनासाठी शाळेची सज्जता. समावेशनासाठी शाळेची सज्जता. याच्यामध्ये 2 बाबींचा आपण विचार करणार आहोत किंवा 2 घटकांचा आपण विचार करणार आहोत. त्याच्यामधलं एक पहिला घटक असा आहे की शालेय व्यवस्थापनाचा पाठिंबा, सपोर्ट ऑफ स्कूल मॅनेजमेंट. आणि दुसरा याच्यामधला एक सब टॉपिक आहे तो म्हणजे भिन्न अध्ययनार्थींच्या समावेशनासाठी भौतिक सुविधा आणि सुलभता. भौतिक सुविधा आणि सुलभता. जे अपंग मुलं आहेत, दिव्यांग आहेत, विशेष गरजा असणारी मुलं आहेत, त्यांच्यासाठी कोणत्या प्रकारच्या भौतिक सुविधा आणि सुलभता असल्या पाहिजे, अशा 2 दृष्टिकोनातून आपण समावेशनासाठी शाळेची सज्जता या घटकाचा आपण विचार करणार आहोत. आता या घटकाचा विचार करताना प्रामुख्याने मुलांच्या शाळांची पूर्वतयारी म्हणजे सज्जतेमध्ये एक गोष्ट अत्यंत महत्वाची असलेली दिसून येते की कोणतंही काम आपण ज्यावेळेस सुरू करणार आहोत, ते काम सुरू करण्यापूर्वी आपल्याला ते काम कोणत्या पद्धतीने पूर्ण करावायचं आहे त्याचं योग्य रीतीने नियोजन करावं लागतं. म्हणजे आपल्याला सज्ज राहावं लागतं. म्हणजे कोणतंही काम घ्या, कोणतीही कृती घ्या, दैनंदिन जीवनातली घ्या, अध्ययनाध्यापनामधली घ्या किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना कोणत्याही प्रकारचं काम किंवा कार्य कृती करण्यापूर्वी आपल्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा, कोणत्या ना कोणत्या घटकांचा, कोणत्या ना कोणत्या प्रसंगाचा भविष्यात विचार करावायचा आहे. या संबंधाने अगोदर त्याचं संघटन करावं लागतं, त्याचं पूर्वनियोजन करावं लागतं. त्याला आपण सज्जता असं म्हणतो किंवा पूर्वतयारी असं आपण म्हणतो. तर याच्यामध्ये शाळांची पूर्वतयारी, समायोजनासाठी शाळेची सज्जता किंवा पूर्वतयारी, याच्यामध्ये एक घटक लक्षात ठेवायचा. तो घटक असा आहे की सर्वसाधारण मुलांच्या ज्या शाळा असतात त्या शाळांच्या मध्ये विशेष गरजा असणाऱ्या मुलांना आपल्याला शिक्षण प्रक्रियेमध्ये सामावून घ्यायचं आहे. या दृष्टिकोनातून काय तयारी करायची, हा एक भाग. आणि दुसरा एक भाग याच्यामध्ये असा आहे की जरी सर्वसाधारण शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या शिक्षण प्रवाहामध्ये किंवा पद्धतीमध्ये विशेष गरजा असणाऱ्या मुलांना समाविष्ट करून घ्यायचे नसले तरी त्यांच्यासाठी काही वेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करता येणं शक्य आहे का, जर असेल तर कोणत्या प्रकारच्या सोयी सुविधा किंवा सुलभता उपलब्ध करून द्यायच्या, या दृष्टिकोनातून काय तयारी करायची, अशा 2 दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे. म्हणून शाळांची पूर्वतयारी याच्यामध्ये नेमकं काय अपेक्षित असलं दिसून येतं. आता शाळांची पूर्वतयारी म्हणजे काय की सर्वसाधारण आपण प्राथमिक शाळेमध्ये किंवा माध्यमिक शाळेमध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या स्तरावरचं शिक्षण घेणारे जी मुलं किंवा मुली असतात किंवा जे विद्यार्थी असतात, तर त्या तयारीच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर सर्वसाधारणपणे आपण विचार काय करतो की शाळा अमुक अमुक महिन्यातल्या अमुक अमुक तारखेपासून सुरू होणार आहे. त्याचा एक विधिलिखित असा एक आदेश असतो
आणि त्यानुसार वेगवेगळ्या प्रदेशामधल्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळा सुरू होतात. पण ह्या शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी किंवा मुलीने किंवा मुलाने शाळेत जायचं म्हणजे काय, एक एक सर्वसाधारण पालकांची एक विचारधारणा असते की शाळेत मुलाला या तारखेपासून किंवा या आठवड्यात शाळेमध्ये पाठवायचे, त्याचा प्रवेश झालेला आहे. मग अशा मुलाला किंवा विद्यार्थ्याला शाळेमध्ये पाठवायचे म्हणजे काय, की त्या शाळेचा जो गणवेश असेल तो गणवेश खरेदी करणे किंवा तो ज्या इयत्तेमध्ये आहे त्या इयत्तेच्या अभ्यासक्रमाची जी पाठ्यपुस्तकं असतील ती पाठ्यपुस्तकं खरेदी करणे किंवा त्यासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक जी साधनं असतील, म्हणजे उदाहरणार्थ दप्तर असेल, पाटी असेल, पेन्सिल असेल किंवा इतर काही ज्या गोष्टी असतील त्या गोष्टींची खरेदी करणे, असा एक सर्वसाधारण समज झालेला दिसून येतो. परंतु शाळेची पूर्वतयारी यामध्ये एवढाच अर्थ अपेक्षित असलेला दिसून येत नाही. एवढ्यापुरताच तो मर्यादित राहिलेला दिसून येत नाही. विशेष करून अपंग असलेल्या मुलांच्या बाबतीत तो वेगळ्या अर्थाने आपल्याला विचारात घ्यावा लागतो. अपंगत्वाचे निदान लवकरात लवकर होणे यासाठी अत्यंत गरजेचं किंवा आवश्यक असतं. अपंगत्वाच्या प्रकारानुसार शाळेची पूर्वतयारी करणं अपेक्षित असलेलं दिसून येतं. म्हणजे दोन गोष्टी या ठिकाणी सर्वसाधारण मुलांच्या बाबतीत आपण असं म्हणू शकतो की ठीक आहे, त्याने ज्या इयत्तेमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या इयत्तेची पाठ्यपुस्तकं, दप्तर असेल, गणवेश असेल किंवा इतर शैक्षणिक साधनं सुविधा असतील त्या आपण खरेदी करणं या दृष्टीने पालकांच्या विचाराच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला किंवा पालकांच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर शाळेची पूर्वतयारी असली दिसून येते, जे पालकांच्या दृष्टिकोनात. पण ज्यावेळेस आपण अपंग असणाऱ्या मुलांना सर्वसाधारण शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यावेळेस मात्र अपंगत्वाच्या दृष्टीने किंवा अपंग असणाऱ्या मुलांच्या दृष्टिकोनातून शाळेच्या पूर्वतयारीचा दृष्टिकोन हा वेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडावा लागतो किंवा वेगळ्या पद्धतीने तो विचारात घ्यावा लागतो. तर हा विचारात घेताना सर्वसाधारणपणे अपंग मुलांना सर्वसाधारण शाळेमध्ये समावेशित करायचं आहे, त्यांचं समावेशन करायचं आहे. या दृष्टिकोनातून पहिली बाब महत्वाची असलेली दिसून येते. ती बाब कोणती असलेली दिसून येते की शाळा ज्या परिसरात आहेत त्या परिसरामध्ये जे पालक वास्तव्याला आहेत त्या पालकांना मार्गदर्शन करणे हा सगळ्यात मूलभूत घटक असून दिसून येतो. शाळेच्या सज्जतेच्या दृष्टीने किंवा पूर्वतयारीच्या दृष्टीने पहिली गोष्ट म्हणजे पालकांना मार्गदर्शन करणे किंवा पालकांचं उद्बोधन करणे हे सगळ्यात महत्वाचं असं दिसून येतं. शाळा ज्या भागामध्ये आहेत त्या भागामध्ये अपंग विद्यार्थी जे आहेत ते शोधणे आणि त्यांना जवळच्या अंगणवाडी किंवा बालवाडीत प्रवेश मिळवून देणे हे महत्वाचं असलं पूर्वतयारीच्या दृष्टीने. आता अपंग बालकांचा शोध घेणं हे फार कठीण असलं तर ते अशक्य नाही, कारण अपंग किंवा दिव्यांग असणारी मुलं जी म्हणजे दृष्टीदोष असणारी, कर्णबधिर असणारी, स्नायूदोष असणारी किंवा अवयदोष असणारी किंवा अनेक व्यंगांनी त्रस्त असणारी जी मुलं आहेत ह्या मुलांना शोधणं फारसं कठीण नाही, कारण यांचं प्रमाण हे अल्प असणं दिसून येतं. अशा मुलांचा शोध घेणे आणि त्यांना जवळच्या अंगणवाडीत किंवा बालवाडीमध्ये प्रवेश मिळवून देणं हे एक महत्वाचं असलं दिसून. आता याचा ज्यावेळेस शोध घेतला जातो त्यावेळेस आणखी एक महत्वाचा पूर्वतयारीच्या दृष्टीने विचार करावा लागतो, म्हणजे ही जी अपंग मुलं आहेत किंवा दिव्यांग मुलं आहेत त्या मुलांना आणि मुलांच्या पालकांना शिक्षणाचं आणि शाळेचं महत्व त्यांना पटवून जवळची ज्या शाळा आहेत त्या शाळेची माहिती त्यांना योग्य रीतीने पुरवली पाहिजे, म्हणजे त्यांचं उद्बोधन केलं पाहिजे. म्हणजे शाळा जवळ आहे, त्याला जाण्या येण्यात फारशी अडचण येणार नाही, तुम्ही सहजपणे त्याला शाळेमध्ये पोहोचवू शकता किंवा शाळेतून त्याला घरी आणू शकता.
अशा योग्य रीतीने किंवा शिक्षणाचं काय महत्व आहे भविष्याच्या दृष्टिकोनातून हे पालकांना पटवून देणे. त्यानंतर ज्यावेळेस पालकांचं उद्बोधन केलं जाईल त्यावेळेस अपंग असणाऱ्या मुलाला किंवा मुलीला किंवा विद्यार्थ्याला शाळेमध्ये प्रवेश देण्यापूर्वी संबंधित विद्यार्थ्याचे किंवा बालकाचे किंवा मुला-मुलीचे जे पालक आहेत, त्या पालकांना त्या बालकाच्या अपंगत्वाच्या अनुषंगाने जी माहिती प्राप्त झालेली असेल, त्यानुसार विशिष्ट स्वरूपाच्या तज्ज्ञांकडून तुम्ही कोणत्या पद्धतीने उपचार घेऊ शकता किंवा कोणत्या प्रकारचे तज्ज्ञ, उपचार तज्ज्ञ परिसरामध्ये उपलब्ध आहेत, या दृष्टिकोनातून उद्बोधन करून त्या बालकांना उपचार करण्यासाठी किंवा त्या बालकांच्यावरती उपचार करण्यासाठी पालकांना प्रवृत्त करणे. तर हा घटक अत्यंत महत्वाचा असतो. दिसतो ज्यावेळेस बालक कोणत्या ना कोणत्या घटकाच्या दृष्टीने अपंग असतं त्यावेळेस सर्वसाधारणपणे कुटुंबाची जी आर्थिक स्थिती असेल किंवा पालकांचा त्या बालकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असेल किंवा त्याची आर्थिक परिस्थिती असेल किंवा ते बालक म्हणजे एक प्रकारे कुटुंबावरती किंवा आपल्यावरती बोजा आहे अशा प्रकारचा पालकांचा दृष्टिकोन असेल, त्या अशा वेगवेगळ्या कारणामुळं किंवा याचा भविष्यात फारसा काही उपयोग होणार नाही, हा शेवटपर्यंत परावलंबीच राहणार आहे, अशा विचारसरणीतून किंवा दृष्टिकोनातून पालक त्याच्या उपचाराकडे दुर्लक्ष करतात. त्यांनी दुर्लक्ष करू नये या दृष्टिकोनातून आवश्यक ते उद्बोधन किंवा आवश्यक ते मार्गदर्शन त्या बालकाच्या पालकांना करणं अत्यंत गरजेचं असतं दिसून येतं. पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात दिसून येतात. कारण अपंग मूल शाळेत येणं अत्यंत महत्वाचं आहे, पण शाळेत येण्यासाठी ज्या घटकाचा दृष्टिकोन बदलणं गरजेचं आहे त्याला योग्य रीतीने मार्गदर्शन होणं अत्यंत अपेक्षित असतं दिसून येतं. जर योग्य रीतीने त्याला मार्गदर्शन झालं नाही तर पालक आणि त्या पालकांचं असणारे मूल किंवा बालक हे दोन्ही घटक शिक्षण प्रक्रियेपासून किंवा शिक्षण व्यवस्थेपासून किंवा शिक्षणापासून मिळणाऱ्या दीर्घकालीन फायद्यापासून दूर किंवा वंचित राहण्याची शक्यता असते. म्हणजे तो जो मूलभूत घटक आहे पालक, त्याचं उद्बोधन किंवा त्याचं मार्गदर्शन होणं अत्यंत महत्वाचं असेल दिसून येतं. आता शाळेची समावेशनासाठी शाळेची सज्जता किंवा पूर्वतयारी याची संकल्पना जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर त्या संकल्पनेअंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या विचारांचा, वेगवेगळ्या बाबींचा, वेगवेगळ्या घटकांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. नेमकं शाळेची पूर्वतयारी किंवा शाळेची सज्जता याच्यामध्ये नेमकं काय अपेक्षित असलेलं दिसून येतं की शाळेची पूर्वतयारी म्हणजे काय किंवा शाळेची सज्जता म्हणजे काय, की प्रत्येक पाल्याला विशेषतः अपंग मुलाला याच्यामध्ये विशेषतः कोणता घटक अपेक्षित असलेला दिसून येतो की ते बालक किंवा ते मूल किंवा तो मुलगा किंवा तो विद्यार्थी अपंग आहे, कोणत्या ना कोणत्या दृष्टिकोनातून तो अपंग आहे, शारीरिक असेल किंवा मानसिक असेल. अपंग मुलाला किंवा विद्यार्थ्याला त्याचे औपचारिक शिक्षण सुरू होण्याआधी केलेली अनौपचारिक तयारी होय. औपचारिक शिक्षण म्हणजे काय की सर्वसाधारण एक निश्चित केलेला अभ्यासक्रम, निश्चित उद्दिष्ट असलेला अभ्यासक्रम किंवा उद्दिष्टाभिमुख असलेला अभ्यासक्रम विशिष्ट वेळेत विशिष्ट प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींकडून विशिष्ट कालावधीत 4 भिंतीच्या आत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची जी प्रक्रिया असते त्याला औपचारिक शिक्षण असं म्हणतात. औपचारिक शिक्षणामध्ये ह्या गोष्टी अत्यंत अपेक्षित असं दिसून येतं. पण विद्यार्थ्याने किंवा बालकाने किंवा पालकाने औपचारिक शिक्षण प्रक्रियेमध्ये समाविष्ट होण्यापूर्वी काही अनौपचारिक अशा बाबी असतात की त्या अनौपचारिक बाबींचं उद्बोधन होणं अत्यंत आवश्यक किंवा अत्यंत गरजेचं असलेलं दिसून येतं. मग अशी अनौपचारिक बाबीमध्ये काय असलेलं
काय असलेलं दिसून आलं की पालकांचं मार्गदर्शन, हे अनौपचारिक बाब असलेले दिसून येते. अशाच काही अनौपचारिक बाबी असलेल्या आपल्याला दिसून येतात की त्या अनौपचारिक बाबीमध्ये कोणकोणते घटक येतात त्याचा ज्यावेळेस आपण विचार करू त्यावेळेस समावेश होण्यासाठी शाळेची सज्जता किंवा शाळेची पूर्वतयारी ही संकल्पना स्पष्ट व्हायला आपल्याला मदत होईल. तर याच्यामध्ये शाळेची पूर्वतयारी ही जी आहे ती बालवाडीत किंवा अंगणवाडीत करणं अत्यंत गरजेचं असं दिसून येतं. बालवाडी किंवा अंगणवाडी. पण बऱ्याच वेळा प्राप्त परिस्थितीचा जर आपण विचार केला तर बऱ्याचशा पूर्व प्राथमिक किंवा प्राथमिक शाळा आहेत त्यांना बालवाडी किंवा अंगणवाडी जोडून नसतात. त्या वेगवेगळ्या स्थापन झालेल्या असतात. अलीकडच्या काळात शासकीय धोरणानुसार अगदी वाड्या वस्तीवरती सुद्धा अंगणवाड्या किंवा बालवाड्या निघालेल्या दिसून येतात. त्यामुळे समाज शाळेपर्यंत पोहोचलेलं नाही, पण शाळा समाजापर्यंत पोहोचलेली आहे असं एक दृश्य आपल्याला आजच्या समाजामध्ये किंवा आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण झालेलं दिसून येतं. म्हणून जरी शाळांना बालवाड्या किंवा अंगणवाड्या जोडून नसल्या तरी त्या दृष्टीने मुलांना म्हणजे अपंग असणाऱ्या मुलांना घरच्या घरी सुद्धा वेगळ्या प्रकारचे किंवा विशिष्ट प्रकारचं शिक्षण आपण देऊ शकतो किंवा शिक्षण देण्याची व्यवस्था आपण करू शकतो. आई वडील किंवा त्याचे पालक असतील यांचा सहभाग त्याच्यामध्ये अपेक्षित असं दिसून येतं. हे अनौपचारिक शिक्षण असं दिसून येतं. शाळेच्या बाहेर जे शिक्षण आपल्याला मिळतं त्याला अनौपचारिक शिक्षण असं आपण म्हणतो. म्हणून याच्यामध्ये पालक किंवा त्याचे आई वडील जे आहे त्यांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा असं दिसून येतो. म्हणजे सज्जतेच्या दृष्टिकोनातून एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की औपचारिक शिक्षण घेण्यापूर्वी औपचारिक शिक्षण किंवा औपचारिक शिक्षणात त्याला समाविष्ट करण्यापूर्वी एक गोष्ट अत्यंत महत्वाची असते, ती म्हणजे अनेक प्रकारच्या अनौपचारिक स्वरूपाच्या बाबी असतात. त्या बाबींचं योग्य रीतीनं उद्बोधन, योग्य रीतीने माहिती संबंधित घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून औपचारिक किंवा अनौपचारिक शिक्षण जे आहे त्या दृष्टीने विचार करणं अत्यंत गरजेचं असेल दिसून येतं. आता याच्यामध्ये अनेक ज्या अनौपचारिक बाबी आहेत त्या कोणत्या आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे अपंग मुलामध्ये आणि इतर मुलामध्ये फरक करू नये. हे अत्यंत मूलभूत वैचारिक बाब असलेली दिसून येते. अपंग मुलं शारीरिकदृष्ट्या अपंग असेल, मानसिकदृष्ट्या अपंग असेल, त्या दृष्टीने त्याच्यामध्ये फरक करू नये. त्यांना फरक करू नये म्हणजे काय करायचं की त्यांना इतर मुलांना ज्या पद्धतीने आपण वागणूक देतो त्या पद्धतीने आपण त्यांना वागणूक दिली पाहिजे. त्यांचे वर्तणुकीमधले जे दोष आहेत ते वेळच्या वेळी दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. अपंग मुलामध्ये काही वर्तनामधले दोष असतात. मानसिकदृष्ट्या अपंग असणारी मुलं, शारीरिकदृष्ट्या अपंग असणारी मुलं किंवा मतिमंद असणारी मुलं जी आहेत त्यांच्या वर्तनामध्ये निश्चित आपल्याला फरक जाणवतो. मग त्यांचा वेग असेल, त्यांचे विचार करण्याची पद्धत असेल किंवा कार्य किंवा कृती करण्याची पद्धत असेल, वर्तन पद्धती असेल, याच्यामध्ये सर्वसाधारण विद्यार्थ्यापेक्षा निश्चित वेगळेपण असणं दिसून येतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जी सर्वसाधारण मुलं आहेत आणि अपंग मुलं आहेत यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद करू नये. सामान्य मुलांकडे ज्या दृष्टिकोनातून आपण पाहतो किंवा सामान्य मुलांना ज्या पद्धतीने आपण वागणूक देतो त्याच पद्धतीने त्यांना आपण वागणूक देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यांच्या वर्तनामधले जे दोष आहेत ते दोष एकाच क्षणात, एकाच दिवसात, एकाच महिन्यात, एकाच आठवड्यात पूर्ण होतील असं नाही, तर ते दोष कमी करण्याचा, त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक महत्वाचं सज्जतेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक असलेलं. दुसरं एक आपल्याला सांगता येईल की दैनंदिन जीवनातील ज्या क्रिया आहेत याच्यामध्ये मी मगच तुम्हाला सांगितलं की आई वडील किंवा पालकांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असेल दिसून येतो. जर अपंग मुलाला औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये समाविष्ट करून घ्यायचं असेल तर काही औपचारिक बाबी ज्या असतात त्या बाबींची पूर्तता करण्यासाठी शिक्षकांचं जसं योगदान किंवा शिक्षकांची जबाबदारी जशी महत्वाची असते तशी आई वडील किंवा पालकांची देखील अत्यंत महत्वाची असेल दिसून येते. त्याच्यामध्ये दुसरी एक बाब महत्वाची असलेली दिसून येते ते म्हणजे दैनिक जीवनातल्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या प्रक्रिया असतात
किंवा क्रिया असतात किंवा कृती असतात, तर त्या अशा अपंग बालकांना किंवा मुलांना हळूहळू ते शिकवले पाहिजे. दैनंदिन जीवनातल्या प्रक्रिया किंवा कृती कोणत्या, की बसायचं कसं, बसणे, उठणे, चालणे या दैनंदिन क्रिया आहेत. त्याचबरोबर घरामधील इतर व्यक्तींशी संवाद कसा साधायचा, कसं वागायचं, त्याचबरोबर कपडे कसे घालायचे, दात कसे घासायचे, केस कसे विंचरायचे, स्वतःचा पेहराव कसा नीटनेटका ठेवायचा, स्वतःच्या बाह्य शरीराची बाह्य स्वच्छता कशी ठेवायची, शरीराची अंतर्गत स्वच्छता कशी ठेवायची, ह्या ज्या बाबी आहेत त्या हळूहळू त्याला काय केल्या पाहिजे, शिकवल्या पाहिजे. कुटुंबामध्ये किंवा घरामध्ये येणारे ज्या समाजातले व्यक्ती असतील, नातलग असतील, ते आल्यानंतर त्यांच्याशी आपण कसं बोलायचं, त्यांच्यासमोर कसं उभं राहायचं, त्यांच्या बाबतीत आपण आपलं वर्तणूक कसं ठेवायचं, ह्या गोष्टी एका दिवसात त्यांच्यामध्ये विकसित होत नाहीत किंवा आपण संक्रमित करू शकत नाही. पण ते हळूहळू त्यांना त्या शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या दृष्टीने पालकांनी मात्र सातत्याने सतर्क राहिलं पाहिजे किंवा ही मुलं ज्यावेळेस समूहामध्ये सवंगड्यांबरोबर जातात, त्यावेळेस आपलं वर्तन आपण कसं ठेवायचं, या बाबतीत पालकांनी काही गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजे. त्यांच्या वर्तनामध्ये हळूहळू बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे दैनंदिन कृतीत त्यांना हळूहळू शिकवल्या पाहिजे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचं, की अपंगाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, तर अंध जी मुलं असतात, अंध मुलं जी असतात, की त्यांना दृष्टिदोष आहे अशी जी मुलं आहेत, की काहींना जवळचं दिसतं, काहींना लांबचं दिसतं किंवा काहींना अजिबातच दिसत नाही, अशी जी काही मुलं असतात, म्हणजे काहींना काहीच दिसत नाही अशी जी मुलं असतात, अशा मुलांना स्पर्श ज्ञानातून किंवा श्रव्य माध्यमातून शिकायला त्यांना प्रवृत्त करायचं. अत्यंत महत्वाचा घटक असेल दिसतो. कारण मानसिकदृष्ट्या ही मुलं पूर्णपणे खचलेली असतात. त्यांना योग्य रीतीने जर आपण प्रेरणा दिली नाही किंवा प्रवृत्ती केलं नाही, तर ते शिक्षण प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणार नाही किंवा कोणत्या प्रकारचं काम करायला आवश्यक तो विचार किंवा आवश्यक तो दृष्टिकोन, मूलभूत दृष्टिकोन त्यांच्यामध्ये विकसित होणार नाही किंवा रुजवला जाणार नाही. म्हणून अंध जी मुलं असतात, त्या अंध मुलांना स्पर्श ज्ञानातून तुला शिक्षण मिळू शकतं, श्राव्य ज्ञानातून तुला शिक्षण मिळू शकतं, या दृष्टिकोनातून त्याला प्रवृत्त करणं अत्यंत महत्त्वाचं असलं दिसून येतं. सज्जतेच्या दृष्टिकोनातून मी 3 गोष्टी आतापर्यंत तुम्हाला सांगितल्या. एक, सर्वसाधारण मुलं आणि अपंग मुलं याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद करू नये. सर्वसाधारण मुलांना जे आपण वागणूक देतो, जे आपण वर्तणूक देतो, तीच वर्तणूक त्यांना आपण दिली पाहिजे. दुसरं एक महत्त्वाचं सांगितलं, की दैनंदिन जीवनामध्ये ज्या क्रिया कराव्या लागतात, ह्याची अनेक उदाहरणं तुम्हाला मी सांगितली, की त्याचा हळूहळू सराव त्यांच्याकडून, अशा मुलांच्याकडून किंवा बालकांकडून करून घेतला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, की अंध जी मुलं असतात ती मानसिकदृष्ट्या खचलेली असतात. त्यांना सृष्टीचं जे ज्ञान आहे, ते ज्ञान त्यांना अवगत होणं अत्यंत कठीण असलेलं दिसून येतं. कारण कोणत्याही वस्तू त्यांना दृष्टीस पडत नाही. त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना किंवा अशा बालकांना स्पर्श ज्ञानातून किंवा श्राव्य ज्ञानातून शिक्षण घ्यायला प्रवृत्त करणे अत्यंत महत्त्वाचं असं दिसून. आणि आज आपण पाहतो, की शेकडो मुलं स्पर्श ज्ञानातून किंवा श्राव्य ज्ञानातून अशी अंध मुलं मोठमोठ्या संकटांना सामोरे जाऊन शिक्षण प्रक्रियेमध्ये यशस्वी झालेले आपल्याला दिसून येतात. चौथी एक महत्त्वाची गोष्ट अशी दिसून येते, की जी मुलं जी अंध मुलांच्या बाबतीत आहे, तेच कर्णबधिर मुलांच्या बाबतीत आहे, की जी मुलं कर्णबधिर आहे, ज्यांची श्रवण क्षमता अत्यंत कमी आहे किंवा ज्यांना ऐकायला येत नाही, अशी जी मुलं आहेत त्यांना निरनिराळे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकण्याची त्यांना सवय लावली पाहिजे. काहींची श्रवण क्षमता कमी असते, काहींची मध्यम स्वरूपाची असते, काहींना अजिबातच ऐकायला येत नाही. म्हणजे 60 डेसिबलपेक्षा ज्यांची श्रवण क्षमता कमी असते त्यांना अजिबातच ऐकायला येत नाही. म्हणून श्रवण क्षमता कमी असणाऱ्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे आवाज त्यांना ऐकण्याची सवय लावणे, त्याचबरोबर जे श्रवण यंत्र असतं त्या श्रवण यंत्राचा उपयोग करायला त्यांना प्रवृत्त करणे आणि त्याचा उपयोग कसा करायचा हे त्यांना शिकवणं. शिक्षण प्रक्रियेमध्ये समाविष्ट
किंवा समावेशन होण्यापूर्वी ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात कर्णबधीर मुलांच्या बाबतीत. तसं अंध मुलांच्या बाबतीत आहे. कर्णबधीर मुलांच्या बाबतीत वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकण्याची त्यांना सवय लावली पाहिजे. जे श्रवणयंत्र आहे त्या श्रवणयंत्राचा उपयोग करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे. त्याचा उपयोग कसा करायचा हे त्यांना शिकवलं पाहिजे. त्याचबरोबर विशेष ज्या शाळा असतात त्या विशेष शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी वेळोवेळी अशा बालकांचा शोध घेतला पाहिजे. आणि शोध घेतल्याशिवाय हे बालक आपल्याला सापडणार नाहीत. कारण बरेचदा पालकांचा अशा बालकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा थोडासा वेगळा असतो, भिन्न असलेला दिसून येतो. त्यामुळं शिक्षणाप्रती पालकांचा जोपर्यंत दृष्टिकोन विधायक स्वरूपाचा होत नाही किंवा उपयोजनात्मक स्वरूपाचा होत नाही तोपर्यंत हे बालक शिक्षण प्रक्रियेमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही. म्हणून स्वतः काही अशा प्रकारच्या सामाजिक संस्था आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, शिक्षणप्रेमी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था आहेत, शिक्षण क्षेत्रामध्ये काम करण्याच्या व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींनी अशा बालकांचा शोध घेतला पाहिजे आणि अशा बालकांच्या पालकांना शाळेमध्ये किंवा शिक्षण प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यासाठी योग्य रीतीने मार्गदर्शन किंवा त्यांचं मतपरिवर्तन केलं पाहिजे. म्हणजे पालकांचं मतपरिवर्तन हे अत्यंत महत्वाचं असलं दिसून तर सज्जतेच्या दृष्टिकोनातून 4 गोष्टी सांगितल्या. त्याच्यानंतर 5वी एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे सज्जतेच्या दृष्टीने, की कर्णबधीर असलेल्या मुलांना, जे मुलं कर्णबधीर असतात त्या कर्णबधीर असणाऱ्या मुलांना मी मगाशी तुम्हाला सांगितलं की श्रवण यंत्र किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आवाज ऐकण्याची सवय लावली पाहिजे. श्रवण यंत्र वापरण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे. त्याचा उपयोग कसा करायचा हे त्यांना वेळोवेळी सांगितलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट कर्णबधीर मुलांच्या बाबतीत असते की समोर जे घडत आहे, समोर जे चाललं आहे, ज्या हालचाली असते, हालचाली घडतात, एखादा शिक्षक शिकवत असेल, एखादा पालक त्यांना काही सांगत असेल, एखादी व्यक्ती त्यांना काही सांगत असेल, त्यांना ऐकू जात नसेल तरी तो काय सांगतोय त्याच्या पोटाची हालचाल कोणत्या प्रकारे होते किंवा त्याचे जे शारीरिक हावभाव जे आहेत ते हावभाव कोणत्या प्रकारे होतात याचं निरीक्षण करायची कर्णबधीर मुलांना सवय लावली पाहिजे. कारण ती ही जी मुलं असतात ही स्थिर नसतात, विचलित असतात. क्षणात ती विचलित झालेला आपल्याला दिसून येतात. म्हणून समोरचा जो प्रसंग आहे, समोरच्या व्यक्तीचे जे हालचाली आहेत किंवा त्याचं जे विशिष्ट शारीरिक जे हावभाव आहे त्या हावभावाकडं एकटक पाहण्याची सवय अशा कर्णबधीर मुलांना लावली पाहिजे. त्याचबरोबर काही मुलं जसं अंध असतात तसे कर्णबधीर असतात, तसंच काही मुलं अस्थिव्यंग असलेले दिसून येतात. तर नेमक्या कोणत्या प्रकारचा अस्थिव्यंग आहे याचा विचार करून योग्य त्या अस्थिव्यंग तज्ज्ञाचं मार्गदर्शन किंवा उपचार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी पालकांना प्रवृत्त करणे. त्यानंतर असे जे अपंग मुलं असतात, ह्या अपंग मुलांना कोणत्या पद्धतीने आहार दिला गेला पाहिजे या अनुषंगाने पालकांना योग्य रीतीने उद्बोधन करणं, म्हणजे आहार सुद्धा या अपंग मुलांच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा असं दिसून येतो. त्याचबरोबर तर्कश्राव्य माध्यमाचा उपयोग करणे, कमी अध्ययन अध्यापन क्षमता असणारी जी मतिमंद किंवा गतिमंद मुलं आहेत किंवा अक्षम मुलं आहेत यांच्यासाठी अशी शैक्षणिक साधनं अत्यंत उपयुक्त ठरलेली दिसून येतात. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारची दृक किंवा श्राव्य किंवा दृकश्राव्य साधनांचा अक्षम असणाऱ्या मुलांसाठी उपयोग करणे, त्या दृष्टिकोनातून पालकांना काही सूचना करणे की जेणेकरून पालक सुद्धा अशा दृक श्राव्य साधनाचा आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये
उपयोग करू शकतील, उपयोग करण्यासाठी आवश्यक असलेली दृकश्राव्य साधनं जी आहेत ती उपलब्ध करून देऊ शकतील, या दृष्टिकोनातून पालकांना योग्य ते मार्गदर्शन करणे अत्यंत महत्वाचं असलं दिसून येतं. त्याचबरोबर ही जी अपंग मुलं असतात किंवा अपंग मुलांचे जे पालक असतात, त्यांना शिक्षण म्हणजे काय, शाळा म्हणजे काय, शिक्षणाचं महत्त्व काय, शाळेचं महत्त्व काय, या दृष्टिकोनातून आवश्यक ती माहिती पालकांना दिली पाहिजे. कारण अशी जी मुलं असतात, त्यांच्या क्षमता, त्यांच्या ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा एकदा निदर्शनास आल्या किंवा त्याची एकदा माहिती मिळाली, की त्या बालकाची म्हणजे अपंग बालकाची आणि अपंग बालकांच्या पालकांची शिक्षणाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणारी मानसिक तयारी व्हायला एक प्रकारे मदत झालेली दिसून येते. म्हणून शाळेचं किंवा शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. त्याचबरोबर अशी जी मुलं आहेत, ह्या मुलांच्या बाबतीत पालक, समाजातल्या व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्ती, वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक संस्था, कुटुंब, नातलग यांनी अशा मुलांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड निर्माण होईल, कोणत्याही प्रकारचा न्यूनगंड निर्माण होईल, अशा प्रकारची वर्तणूक अशा बालकांना किंवा अपंग असणाऱ्या बालकांना देऊ नये. त्याचबरोबर शाळेत जाऊन इतर जे शिक्षक असतील, विद्यार्थी, इतर शिक्षक, विद्यार्थी, पालकांना अशी मुले त्यांच्या वर्गात असण्याविषयी कल्पना देणे अत्यंत आवश्यक असं दिसून येतं. म्हणजे ज्यावेळेस आपण अशा बालकांचा शोध घेतो, त्यावेळेस त्या पालकांना हे पटवून दिलं पाहिजे, की तुमचा मुलगा अस्थिव्यंग आहे, पण अस्थिव्यंग असणारी मुलं आमच्या शाळेमध्ये आहेत. किंवा कर्णबधीर असणाऱ्या बालकांच्या पालकांना सांगितलं पाहिजे, की कर्णबधीर असणारी मुलं अमुक शाळेत किंवा आमच्या शाळेमध्ये आहेत. किंवा दृष्टिदोष असणारी मुलं किंवा त्यांच्या वडिलांना हे पटवून दिलं पाहिजे, की दृष्टिदोष असणारी मुलं सुद्धा आमच्या किंवा इतर प्रकारच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात, हे पालकांना पटवून दिलं पाहिजे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी पूर्वतयारीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या असतात दिसून येतात. आता समायोजनेसाठी किंवा अपंग मुलांना शाळेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं आहे, या दृष्टिकोनातून पूर्वतयारी काय काय करायची किंवा कोणत्या दृष्टीने सज्ज राहायचं आहे, याचा आपण विचार केला. मी मगाशी तुम्हाला सांगितलं, की समावेशनासाठी शाळेची सज्जता या घटकामध्ये 2 गोष्टी असलेल्या दिसून येतात. एक शाळेची सज्जता आणि त्याच्यामध्ये पुढचा एक टॉपिक सांगितला, की शालेय व्यवस्थापनाचा पाठिंबा असला पाहिजे. तर स्कूल मॅनेजमेंटचा सपोर्ट जर असेल, तरच अशा मुलांचं समायोजन होणं शक्य असतं. अन्यथा ते शक्य होत नाही. तशा प्रकारचा दृष्टिकोन, तशा प्रकारची विचारसरणी त्या व्यवस्थापनाची असली पाहिजे. का असली पाहिजे? तर त्याची वेगवेगळ्या प्रकारची कारणं असणं दिसून येतात किंवा वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन असणं दिसून येतात. आता प्रत्येक शाळेमध्ये किंवा प्रत्येक शाळेसाठी जे व्यवस्थापन असतं, ते व्यवस्थापन त्याला पाठिंबा देईलच असं नाही. कारण शालेय व्यवस्थापनाच्या देखील काही समस्या असू शकतात किंवा काही अडचणी असू शकतात किंवा ह्या अडचणी तांत्रिक बाबीच्या असू शकतात किंवा मानवी घटकाच्या बाबतीत असू शकतात. त्यामुळे कदाचित काही शाळांचं व्यवस्थापन अशा अपंग मुलांचं समावेशन करून घ्यायला पाठिंबा देतातच असं नाही. पण असं जरी असलं तरी शासनाने अलीकडच्या कालखंडामध्ये एक नियम तयार केलेला आहे, की कोणतीही शाळा अशा अपंग असणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या मुलाला शाळेमध्ये प्रवेश न करू शकत नाही. त्यामुळं पर्यायीनं शाळेचं जे व्यवस्थापन आहे, त्या व्यवस्थापनाला अशा मुलांना किंवा अशा बालकांच्या समावेशनाला पाठिंबा हा द्यावाच लागतो. पण आता पाठिंबा द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? पाठिंबा देणं हा एक वैचारिक भाग असून दिसून येतो. पण पाठिंबा ज्यावेळेस एखादं व्यवस्थापन देत असतं, त्यावेळेस पाठिंबा आपण का देऊ शकतो, यासाठी आवश्यक असणाऱ्या पूरक सोयीसुविधा, भौतिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत किंवा नाही,
याचा पहिल्यांदा विचार व्यवस्थापनाला करावा लागतो. तेव्हाच असं व्यवस्थापन पाठिंब्याचा विचार करू शकतं. अन्यथा व्यवस्थापन पाठिंब्याचा विचार करू शकत नाही. म्हणजे मतिमंद मुलं असतील, अस्थिव्यंग मुलं असतील, कर्णबधिर मुलं असतील, मतिमंद मुलं असतील, पण त्या मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा, साधनं, मनुष्यबळ जर आपण उपलब्ध करून देणार असू, तरच पाठिंबा देणं शक्य आहे. जर अशी साधनं किंवा मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात अडचणी येत असतील, तांत्रिक असतील किंवा आर्थिक अडचणी असतील, तर व्यवस्थापन मंडळ अशा पाठिंब्याच्या बाबतीत नकारात्मक असलेलं दिसून येतं. पण असं जरी असलं तरी अशा विद्यार्थ्यांचं समावेशन हे अत्यंत महत्त्वाचं असं दिसून येतं. मग समावेशन जर आपल्याला करून घ्यायचं असेल तर व्यवस्थापनाचा पाठिंबा हा अत्यंत महत्त्वाचा असेल दिसून येतो. तर या पाठिंब्यामध्ये नेमकं काय असेल दिसून येतं, की शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची क्षमता ह्या वेगवेगळ्या असलेल्या दिसून येतात. म्हणजे त्याची अध्ययन क्षमता असेल, वैचारिक क्षमता असेल, लेखन क्षमता असेल, गणितीय क्षमता असेल, संख्याशास्त्रीय क्षमता असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची त्याची बौद्धिक क्षमता असेल, त्याची मानसिक क्षमता असेल. प्रत्येक विद्यार्थ्याची ही क्षमता किंवा त्याची अध्ययनशैली ही वेगवेगळी असलेली दिसून येते किंवा भिन्न-भिन्न असलेली दिसून येते. तर त्याच्या अध्ययनशैलीनुसार किंवा अध्ययन क्षमतेनुसार त्याच्या नेमक्या कोणत्या गरजा आहेत त्या विचारात घेऊन शिक्षण प्रक्रियेत किंवा प्रवाहात त्यांना समावेशन करण्यासाठी किंवा त्यांचं समावेशन करण्यासाठी ज्या समस्या येतात, त्या समस्यावरती योग्य त्या उपाययोजना करून त्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या सेवा किंवा आवश्यक असणाऱ्या सुविधा, साधने उपलब्ध करून देणे किंवा अशा प्रकारच्या सेवा, साधनं, सुविधा टिकवून ठेवण्याची जबाबदारी शालेय व्यवस्थापनाची असते. म्हणजे विद्यार्थ्यांसाठी शिक्षण योग्य रीतीने किंवा परिणामकारक रीतीने मिळण्यासाठी ज्या आवश्यक सेवा किंवा सुविधा आहेत, त्या सेवा सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्या टिकवून ठेवणे याची जबाबदारी ही व्यवस्थापनाची असलेली दिसून येते. विद्यार्थ्याच्या गरजेनुसार सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्याच नाही तर परिणामकारकपणे अध्ययन होऊ शकणार नाही. म्हणून ही मूलभूत जबाबदारी शालेय व्यवस्थापनाची असलेली दिसून येते, की आवश्यक असणाऱ्या सेवा सुविधा म्हणजे ज्या काही समस्या असतील त्या समस्येवरती मात करून आवश्यक त्या सेवा सुविधा किंवा भौतिक साधनं, सुविधा उपलब्ध करून देणं आणि ते टिकवून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असलं दिसून येतं. कारण क्षणिक स्वरूपात ते उपलब्ध करून चालणार नाही. त्याचा सातत्याने उपयोग झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून त्या टिकवून ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असलं दिसून येतं आणि ती जबाबदारी शालेय व्यवस्थापनाची असलेली दिसून येते. आता शालेय व्यवस्थापनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो, म्हणजे शालेय व्यवस्थापनाची मूलभूत जबाबदारी आपण पाहिली. पण शालेय व्यवस्थापनामध्ये नेमक्या कोणत्या घटकांचा समावेश होतो? कुणी जबाबदारी घेतली पाहिजे? तर शालेय व्यवस्थापनामध्ये एक व्यवस्थापन मंडळ असतं. मॅनेजमेंट काउन्सिल ज्याला आपण म्हणतो. ते एक व्यवस्थापन मंडळ असतं. त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक जे प्रशासकीय किंवा व्यवस्थापकीय जे घटक असतात, त्याच्यामध्ये मुख्याध्यापक असतात. शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषय शिकवणारे जे शिक्षक असतात, ते शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी. या 4 घटकांचा याच्यामध्ये महत्त्वाचा किंवा प्रामुख्याने समावेश झालेला दिसून येतो. तर शालेय व्यवस्थापन समितीमध्ये असे जे घटक असतात, त्या घटकांची ही जबाबदारी असते, की प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययनशैलीनुसार त्याच्या समस्या ओळखून त्याच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सेवा, सुविधा किंवा साधनं उपलब्ध करून देणे आणि त्या टिकवून ठेवणे, ही या व्यवस्थापन मंडळाची जबाबदारी असेल दिसून येते किंवा त्याचं महत्त्वाचं मूलभूत कार्य असेल दिसून येतं. आता नेमकं या मूलभूत कार्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो किंवा सेवा सुविधा किंवा भौतिक साधनं उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस शालेय व्यवस्थापनाची याच्यामध्ये नेमकी काय भूमिका असते, की जे अपंग मुलं आहेत
किंवा दिव्यांग मुलं आहेत, या मुलांचं समावेशन करून घेण्यासाठी या व्यवस्थापन मंडळाची नेमकी काय भूमिका असते? एक पहिलं, की जे विशेष गरजा असणारी जी मुलं आहेत, त्या मुलांचं योग्यरीतीने वर्गीकरण करणं. वर्गीकरण करणे म्हणजे त्यांना ओळखणं. अंध मुलं, अपंग मुलं असतील, कर्णबधिर असतील किंवा दृष्टिदोष असणारी असतील, अस्थिव्यंग असणारी मुलं असतील, मतिमंद असणारी मुलं असतील, कुशाग्र बुद्धिमत्तेची मुलं असतील, मध्यम बुद्धिमत्तेची मुलं असतील. नेमकी मुलं, त्यांच्या मुलं कोणती आहेत आणि त्यानुसार त्यांच्या नेमक्या गरजा काय आहेत. म्हणजे अंध मुलं असतील तर त्यांच्या गरजा काय आहेत, अपंग मुलं असतील तर त्यांच्या गरजा काय आहेत, कर्णबधिर मुलं असतील तर त्यांच्या गरजा काय आहेत, त्या गरजा ओळखणं. कारण गरज केव्हा निर्माण होते? ज्यावेळेस समस्या निर्माण होते. समस्या निर्माण झाली की गरजेतून समस्या निर्माण होते किंवा समस्येतून गरजा, दोन्ही गोष्टी एकमेकावरती अवलंबून असलेल्या दिसून येतात. गरजच नसेल तर समस्या निर्माण होणार नाही. म्हणून समस्येची जननी गरजेला ओळखलं, गरज ही समस्येची जननी असलेली दिसून येते. म्हणून विशेष गरजा असणारी जी मुलं आहेत, विद्यार्थी आहेत, ते ओळखणं. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला किंवा बालकाला किंवा प्रत्येक विद्यार्थ्याने किंवा बालकाने नियमितपणे शाळेत आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून त्याला शाळेकडे आकर्षित करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न करून शाळेकडे तो जर आकर्षित होत असेल आणि आकर्षित झाला असेल तर त्याचं आकर्षण कायम टिकून ठेवणं हे देखील अत्यंत महत्वाचं असलं दिसून येतं. ही शालेय भौतिक सुविधांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची भूमिका शालेय व्यवस्थापनाची असलेली दिसून येते. त्यानंतर अशी जी मुलं असतात की ती मुलं शिकू शकतात अशी भावना किंवा धारणा त्यांच्यामध्ये विकसित करणे किंवा निर्माण करणे ही देखील व्यवस्थापन मंडळाची जबाबदारी असते. म्हणजे मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील किंवा व्यवस्थापन मंडळाचे जे सदस्य असतील त्यांची ही मुख्य जबाबदारी असलेली दिसून येते. पहिली जबाबदारी काय? विशेष गरजा असणाऱ्या मुलांना शोधणे. दुसरं, विशेष गरजा असणारी जी मुलं आहेत किंवा अंध किंवा अपंग किंवा दिव्यांग जी मुलं आहेत त्या मुलांना शाळेकडे आकर्षित करणं आणि त्यांना टिकून ठेवणे, शिक्षण प्रवाहात टिकवून ठेवणे ही व्यवस्थापन मंडळाची जबाबदारी. त्याचबरोबर जसा तो शिकू शकतो तसा तोही शिकू शकतो. म्हणजे सर्व मुलं शिकू शकतात अशी भावना, असा दृष्टिकोन, अशी विचारसरणी मुलांच्या मध्ये निर्माण करणे. त्याचबरोबर समावेशनासाठी आणखी एक महत्वाची भूमिका व्यवस्थापन मंडळाला पार पाडावी लागते. ती म्हणजे ही की शिक्षण घेत असताना जे अडथळे निर्माण होतात ते अडथळे किंवा समस्या त्यावेळी दूर करणे. कर्णबधिर मुलांच्या बाबतीत असतील, अंध मुलांच्या बाबतीत असतील, अस्थिव्यंग मुलांच्या बाबतीत असतील, विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या बाबतीत असतील, कुशाग्र बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांच्या बाबतीत असतील, मध्यम बुद्धिमत्ता असणाऱ्या मुलांच्या बाबतीत असतील, मतिमंद मुलांच्या बाबतीत असतील, की ती मुलं शिक्षण घेत असताना त्यांना ज्या काही समस्या किंवा त्यांना ज्या काही अडचणी निर्माण होतात त्या अडचणी किंवा ते समस्या किंवा ते अडथळे त्यावेळी दूर करणं ही व्यवस्थापन मंडळाची भूमिका असलेली दिसून येते. त्याचबरोबर अशी मुलं किंवा अपंग मुलं ज्यावेळी शाळेत येतात त्या मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या जे शैक्षणिक साहित्य आहे ते शैक्षणिक साहित्य त्यांना स्वतःहून उपलब्ध करून देणे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या वर्गामध्ये अंध मुलगा असेल तर त्या वर्गाला शिकवणारा जो विषय शिक्षक असेल त्या शिक्षकाने त्या अंध मुलाला आवश्यक असलेली साधनं स्वतःहून उपलब्ध करून दिली पाहिजे. स्वतःहून त्याला त्या साधनांचा उपयोग कसा करायचा हे शिकवलं पाहिजे, त्याला प्रेरित केलं पाहिजे. कर्णबधिर मुलगा असेल तर त्याला ती आवश्यक असलेली साधनं स्वतःहून त्या विषय शिक्षकाने, वर्ग शिक्षकाने, शिक्षकेतर कर्मचाऱ्याने, मुख्याध्यापकाने स्वतःहून उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्याशिवाय त्याच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये येणारे जे अडथळे आहेत किंवा शिक्षण प्रक्रियेसाठी त्याला प्रवृत्त करता येणं शक्य होणार नाही. म्हणून अध्ययन साहित्य उपलब्ध करून देणं अत्यंत महत्वाचं असं दिसून येतं. त्यानंतर शिक्षण प्रक्रियेमध्ये सबलीकरण हे अत्यंत महत्वाचे असं दिसून येतं.
सर्वांचं सबलीकरण झालं पाहिजे. म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या किंवा बौद्धिक दृष्ट्या तो मुलगा सबल झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून किंवा या भावनेतून खर्च करणं ही व्यवस्थापन मंडळाची जबाबदारी असते. खर्च करायचा म्हणून करायचा असा दृष्टिकोन व्यवस्थापनाचा असता कामा नये, की खरोखर जी शैक्षणिक साधनं किंवा सेवा सुविधा समावेशनासाठी मुलांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्याचा उपयोग सबलीकरणासाठी झालाच पाहिजे. या भावनेतून खर्च करणं अपेक्षित असतं. म्हणजे या ठिकाणी काहीतरी भविष्यामध्ये नफा होईल किंवा खूप मोठा व्यवस्थापन मंडळाला तोटा होईल याचा विचार करता कामा नये. म्हणून सबलीकरणाच्या भावनेतून खर्च करणं अपेक्षित असलं दिसून येतं. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची भूमिका व्यवस्थापन मंडळाची असलेली दिसून येते, ती म्हणजे अशी जी मुलं असतात त्या मुलांसाठी आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय सुविधा किंवा वैद्यकीय सेवा आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. म्हणजे तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन असेल किंवा अपंग, कर्णबधीर किंवा अस्थिव्यंग असणाऱ्या मुलांसाठी ज्या साधनांची गरज असते ती साधनं उपलब्ध करून देणे किंवा त्याच्याशी निगडीत असलेल्या तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन उपलब्ध करून देणे किंवा त्यांना ज्या समस्या निर्माण होतात किंवा गरजा निर्माण होतात त्यासाठी त्यांना योग्य रीतीने मदत करणं या ठिकाणी अपेक्षित असलेलं दिसून येतं. त्याचबरोबर कायदेशीर सुविधासाठी योग्य ती मदत करणे. कायदेशीर सुविधा म्हणजे काय, की ज्या काही औपचारिक बाबी असतात, म्हणजे त्यांना शासनाने कायद्याने ज्या कल्याणकारी योजना निर्माण केलेल्या आहेत, सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत, म्हणजे ती आर्थिक मदत असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या शैक्षणिक साधन सुविधांच्या बाबतीत शासनाची मदत असेल, तर ती मदत अशा मुलांना उपलब्ध करून देण्यासाठी कायदेशीर मार्गाने प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर व्यवस्थापन मंडळाची आणखी एक महत्वाची भूमिका असं दिसून येते, की शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भौतिक सुविधा ज्या आहेत, भौतिक सुविधा ह्या उपलब्ध करून दिल्या पाहिजे. कोणत्या भौतिक सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे, उदाहरणार्थ पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं पाहिजे, ही महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर अपंग बालक असतात, अंध बालक असतात, त्यांच्यासाठी शिडीचा उपयोग किंवा जिन्याचा उपयोग करण्याऐवजी रॅम्पचा उपयोग केला पाहिजे. तर त्यासाठी योग्य रीतीने कठडा असला पाहिजे, की ज्याला धरून सहजपणे हे अपंग मुलं खाली उतरू शकतात किंवा वर्गामध्ये वरती जाऊ शकतात. त्याचबरोबर योग्य रीतीने अपंगांचा किंवा दिव्यांग प्रकाराचा विचार करून स्वच्छतागृह उपलब्ध करून दिले पाहिजे. या मूलभूत सोयीसुविधा आहेत. त्याचबरोबर कोणत्या प्रकारची अपंग मुलं आहेत वर्गामध्ये त्या दृष्टीने वर्ग व्यवस्था केली पाहिजे. कर्णबधिर मुलं असेल तर वर्ग व्यवस्थेच्या रचनेत बदल केला पाहिजे. अंध मुलं असतील तर वर्ग रचनेच्या व्यवस्थेत बदल केला पाहिजे. अस्थिव्यंग मुलं असणारे असतील तर वर्ग रचनेत बदल केला पाहिजे. उदाहरणार्थ अस्थिव्यंग जर मुलगा असेल तर त्याला बसण्यासाठी व्यवस्थित जागा दिली पाहिजे. वर्गाचा जो दरवाजा असेल तर दरवाजाच्या आतमध्ये आलेलाच शेजारी खेटूनच जो बेंच किंवा बसण्याची व्यवस्था असते तिथं त्याची बसण्याची व्यवस्था केली पाहिजे, असा हा विचार असलेला दिसून येतो. म्हणून वर्ग व्यवस्थापन असलं पाहिजे. अंध मुलांना पुढे बसण्याची किंवा दृष्टीदोष असलेल्या मुलांना अगदी समोर बसण्याची, शिक्षकाच्या समोर बसण्याची व्यवस्था केली पाहिजे. कर्णबधिर मुलं जर असतील तर योग्य रीतीने वर्गामध्ये साऊंड सिस्टीम केली पाहिजे. ह्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत, या मूलभूत सोयीसुविधा आहेत त्या व्यवस्थापन मंडळाने उपलब्ध करून दिल्या पाहिजे. त्याचप्रमाणे मैदानाची व्यवस्था केली पाहिजे, योग्य रीतीने कॅरिडॉरची व्यवस्था केली पाहिजे. तर अशा ज्या सोयीसुविधा आहेत त्या केल्या पाहिजेत. तर रॅम्पच्या दृष्टिकोनातून शाळेचा जो मुख्य दरवाजा असतो म्हणजे रॅम्पची व्यवस्था केली पाहिजे. रॅम्प म्हणजे याची एक घसरगुंडी असते, त्याला सहज वरती जाता आलं पाहिजे आणि सहज खाली उतरता आलं पाहिजे. म्हणजे अस्थिव्यंग जे मुलं असतात, अपंग मुलं असतात, त्यांना जिना चढणं किंवा जिना उतरणं हे अत्यंत कठीण असलं दिसतं किंवा त्यांच्या दृष्टीने ते अडथळाचे असलं दिसून येतं. म्हणून रॅम्पची व्यवस्था असली पाहिजे.
शाळेच्या मुख्य दरवाजापासून आत येण्यासाठी रॅम्प म्हणजे ज्याला घसरपट्टी असं आपण म्हणतो, उतरती पट्टी असते दिसून येते. रॅम्प असावा, त्यावरून सहजपणे व्हीलचेअरने त्याला जाता येईल किंवा व्हीलचेअरने त्याला उतरता येईल किंवा काठीच्या आधाराने त्याला जाता येईल. सहजपणे त्याला वर्गामध्ये प्रवेश करता आला पाहिजे. त्याचबरोबर त्याला कडेकडेने जाण्यासाठी रेलिंग लावावी. रेलिंग म्हणजे एक पाईप असतो किंवा कठडा असतो, तो लावला पाहिजे की जेणेकरून त्याच्या आधाराने तो वर जाऊ शकेल. म्हणजे रॅम्पची व्यवस्था केली पाहिजे. त्याचबरोबर स्वतंत्रपणे स्वच्छतागृह असले पाहिजे. स्वच्छतागृहाचं व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचं असलं पाहिजे. स्वतंत्र स्वच्छतागृह असावे. त्या स्वच्छतागृहामध्ये वॉश बेसिनची सोय असली पाहिजे. असे जे स्वच्छतागृह असतात ते शक्यतो दूर असता कामा नये. ते शक्यतो दरवाजाजवळ असावे. दरवाजा जो असतो तो दरवाजा झडपीने बंद करता येईल किंवा उघडता येईल अशा प्रकारे असावे. आणि त्याला आडवे उभे स्वच्छतागृहामध्ये आडवे उभे असे रेलिंगची व्यवस्था असली पाहिजे. म्हणजे रेलिंग असं म्हणजे त्याला काहीतरी आधारासाठी काहीतरी व्यवस्था केलेली असली पाहिजे. त्याचबरोबर त्या म्हणजे हँड रेलिंग असं आपण म्हणतो. हँड रेलिंग की हाताने धरून तो सहजपणे त्या स्वच्छतागृहाचा उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे मगाशी मी तुम्हाला सांगितले की वर्ग व्यवस्थापन. वर्ग शक्यतो अशा मुलांचा जो असतो तो जिन्याला लागूनच असला पाहिजे. मुख्य दरवाजा असा असावा की व्हीलचेअरने सहजपणे वर्गात जाता येईल किंवा सहजपणे वर्गामधून त्याला बाहेर येता येईल. जे जिने असतात ते जिने जास्त रुंद किंवा जास्त उंच नसावे. लिफ्टची शक्यतो सोय असावी. त्याचबरोबर वर्गातील सर्व वस्तू ह्या जागच्या जागी ठेवलेल्या असाव्यात. अंध मुलांसाठी, कर्णबधिर मुलांसाठी, अस्थिव्यंग मुलांसाठी त्यांच्या गरजेनुसार वर्गामध्ये आसन व्यवस्था किंवा बैठक व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फळ्यावरती योग्य रीतीने दिसेल अशा प्रकारची प्रकाश योजना असली पाहिजे. त्याचबरोबर योग्य रीतीने साऊंड सिस्टीम वर्गामध्ये असली पाहिजे. योग्य रीतीने जे कीबोर्ड असतात ते कीबोर्ड म्हणजे कॉम्प्युटरचे कीबोर्ड किंवा कॉम्प्युटरचे माऊस सहजपणे त्याला हाताळता येतील अशा पद्धतीने त्याची व्यवस्था केलेली असावी. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की मैदानाची व्यवस्था असली पाहिजे. की मैदान जे असतं त्या मैदानामध्ये नेमकं काय अपेक्षित असेल दिसून येते याच्यामध्ये की मुलं मैदानावरती खेळायला जातातच असं नाही. पण त्या दृष्टिकोनातून ही मुलं जी असतात ती मुलं कॅरिडॉरमध्ये खेळली पाहिजे. कॅरिडॉर म्हणजे वरांड्यामध्ये जास्त खेळली पाहिजे. या दृष्टिकोनातून वरांड्याची रुंदी जास्त असली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन विचार केला पाहिजे. त्याचबरोबर मैदान जे असेल ते मैदान मुलांना व्यवस्थितरित्या चालता येईल, कोणत्या प्रकारचा अडथळा येणार नाही अशा प्रकारची मैदानाची स्वच्छता असली पाहिजे किंवा मैदानाची रचना केलेली असली पाहिजे. त्याचबरोबर योग्य रीतीने मैदानावरती प्रत्येकाला आवाज जाईल, पोहोचेल या दृष्टीने ध्वनी संकेतक असले पाहिजे. याची ध्वनी संकेतक लावण्याची जबाबदारी ही व्यवस्थापन मंडळाची असते दिसून येते. त्याचबरोबर इतर ज्या सुविधा आहेत मी मगाशी तुम्हाला सांगितलं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. सहजपणे त्याला ते पिण्याचं पाणी घेता येईल या दृष्टिकोनातून त्याची रचना असली पाहिजे. शाळेचं मैदान असेल, शाळेचा परिसर असेल, कार्यालयाचा परिसर असेल, ह्या सगळ्या गोष्टी अशा अपंग मुलांच्या आवाक्यात असल्या पाहिजेत. त्यांना जास्त त्याचा त्रास होणार नाही किंवा कोणत्या सोयीसुविधा कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत अशा प्रकारचे सूचना फलक वेगवेगळ्या ठिकाणी किंवा आवश्यक त्या ठिकाणी लावले पाहिजेत. शाळा भरताना किंवा शाळा उघडताना जे शाळेचं मुख्य फाटक असेल किंवा दरवाजा असेल तो अर्ध किंवा निम्न स्वरूपात न उघडता तो पूर्णपणे उघडला जाण्याची सोय असली पाहिजे. पिण्याचे पाणी जर
दूर असेल तर त्यांना जागेवर देण्याची व्यवस्थापन मंडळाने काहीतरी सोयी किंवा सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजेत. तर अशा प्रकारच्या ज्या भौतिक सोयीसुविधा आहेत, त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही व्यवस्थापन मंडळाची असते दिसून येते. अशा प्रकारे पहिल्या प्रकरणामध्ये आपण समायोजनासाठी शाळेची सज्जता याच्यासाठी नेमक्या कोणत्या घटकांचा विचार केला जातो, याचा विचार करताना पालकांना मार्गदर्शन करणे, त्याचबरोबर स्वच्छतेसाठी अनेक प्रकारच्या ज्या अनौपचारिक बाबी आहेत त्यांचा आपण विचार केला. त्याचबरोबर पुढच्या मुद्द्यामध्ये विचार करताना आपण सज्जतेसाठी व्यवस्थापन मंडळाचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा असं दिसून येतो. अशा बालकांना किंवा अपंग बालकांना शाळेमध्ये किंवा शिक्षण प्रवाहामध्ये समाविष्ट करून घ्यायचं असेल तर कोणत्या प्रकारच्या भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून व्यवस्थापन मंडळात कोणते घटक असतात, व्यवस्थापन मंडळाने कोणत्या प्रकारच्या भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, की ज्याच्यामध्ये व्यवस्थापन मंडळाची नेमकी भूमिका आपण विचारात घेतली. त्याचबरोबर कोणत्या प्रकारच्या भौतिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि त्याची रचना कशी असली पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण पहिल्या घटकामध्ये विचार केला. याच्यानंतरच्या टॉपिकमध्ये आपण विचार करणार आहोत तो म्हणजे वर्गातील विशेष गरजांच्या परिपूर्ततेसाठी सहाय्यक सेवा म्हणजे सर्व्हिसेस कोणत्या दिल्या पाहिजेत, याचा आपण युनिट 2 मध्ये नंतरच्या व्हिडिओमध्ये विचार करणार आहोत.